नालेसफाईच्या नावाखाली हात सफाई सुरू आहे का हा प्रश्न उपस्थित केला राज्यातल्या काही नेत्यांनी। त्यांना नेमकं असं का वाटतंय, त्यांनी काय प्रश्न उपस्थित केले ते आता आपण पाहणार आहोत। तर मिठी नदीचा गाळ गेला कुठे हे तपासायचं, पण कोण कोणाच्या घशात गेलं ते तपासा। त्यावेळी कोण कोण स्थायी समिती अध्यक्ष होतं, त्याचा काय काय रेशो होता, ही लक्षवेधी परत परत का आणली जाते। चौकशी सुरुवातीपासून करा, 2005 पासून तपासा, स्कोप वाढवा, ज्यांनी ज्यांनी खाल्ला त्यांच्या घशात हात घालून तो गाळ चिखल काढला पाहिजे, असं अनिल परब यांनी म्हटलंय। 2005 पासून मिठी नदीचं रुंदीकरण, मिठी नदीचं खोलीकरण या गोष्टी सुरू झाल्या आणि तेव्हापासून हे काम सुरू झालं। मिठी नदीचा गाळ कुठे गेला हे तर शोधायला पाहिजेच, कोणाकोणाच्या घशात गेला हे पण शोधायला पाहिजे, कोण कोण कॉन्ट्रॅक्टर होते हे पण शोधायला पाहिजे, कोण कोण स्टँडिंग कमिटीमध्ये होते ते पण शोधायला पाहिजे, स्टँडिंग कमिटीचा रेशो काय होता ते पण शोधायला पाहिजे, हे सगळं शोधायला पाहिजे। SIT जी केली आहे आपण, मी साधा प्रश्न आहे की आपण आता 3 वर्षाचं करताय, 3 वर्षाचं आता जो काय आपण सांगितलं की 2000 आता पहिलं 3 वर्षाचं करताय, हा म्हणजे ठीक आहे, म्हणजे त्यावेळेला काय राजकीय आरोप करायची काय गरजच नाही, कारण त्या कालामध्ये प्रशासकच होता, म्हणजे प्रशासक होता। आता राहिला प्रश्न 2022 पासून ते 2005 पर्यंत याची चौकशी होणं गरजेचं आहे। मागच्या ही परत परत लक्षवेधी आणली जाते, म्हणजे त्या दिवशी लक्षवेधी आणली, उत्तर दिलं गेलं, अजून प्रसादचं समाधान झालं नाही, ते उंदीर कुठे गेलेत, ते उंदीर जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत ही चौकशी चालली पाहिजे। तर अनिल परबांच्या मागणीवर उदय सामंत यांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूयात। 2006 पासून आपण अनिल परब साहेब चौकशी करूच, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, परंतु जे अटकेमध्ये आहेत त्यांचे संबंध कोणाशी आहेत, जे अटकेमधनं अटकपूर्व जामीन घेऊन बाहेर आलेले आहेत त्यांचे संबंध कोणाबरोबर आहेत, याच्यामध्ये ज्यांचं कोणाचं नाव घेतलं हे नाव जरी नसलं तरी सँटेनो मोरिया कोण आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे माझं मत की 2006 पासून याची चौकशी झाली पाहिजे, हे परब साहेबांनी सांगितलेलं आहे, ते आपण चौकशी करूच। पण 2012ला मी पुन्हा एकदा परब साहेब रिपीट करतो, 2012ला स्थायी समितीमध्ये कोण असेल त्यांची चौकशी होईल, जे कोण असतील त्यांचा रेशो बघतील, उंदीर कुठं गेले हे देखील होईल, उंदीर खाण्यासाठी मांजरं किती आली ते देखील होईल, हे सगळं होईल। पण सगळ्यात मुद्दा कुठं आहे की 2012ला डम्पिंग ग्राउंडचा नियम बदलून हे ज्यावेळी प्रायव्हेट कन्सल्टंटला प्रायव्हेट जागेमध्ये गाळ टाकण्याचा जो निर्णय झाला त्याच्यामुळं पुढे हे सगळं घडलेलं आहे आणि हे परब साहेबांना देखील माहिती आहे। परब साहेबांनी जो जो मुद्दा या ठिकाणी मांडला चौकशीच्या बाबतीतला परब साहेब, तो पारदर्शकपणाने केला जाईल। तर या संदर्भात प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी काय म्हटलं तेही पाहूयात। सभापती महोदय, आपल्याकडे माझी विनंती आहे की म्हणजे शेवटी या विधिमंडळात तीन-तीनदा प्रश्न येणार, तीन-तीनदा उत्तर देणार, SIT नेमल्यानंतर SIT त्या ठिकाणी वेळ मागणार, म्हणजे काय अर्थच नाही। सर्वोच्च सभागृह म्हणतो SIT नेमल्यानंतर टाइम बाउंड व्हायला पाहिजे। आम्ही त्या ठिकाणी काळजी घेतो, माझा अहवाल झाला 3 महिन्यात, मी 2.5 महिन्यात केला। जर आम्ही लोकप्रतिनिधी एवढे सतर्क असू तर माझी विनंती एवढीच आहे की SITचा आणखी टाइम बाउंड, नाही SITने वेळ मागितला ना वाढून आपल्याकडे, आपण देणार आहात की नाही मला माहित नाही, परंतु SITला बाबा महिन्याचा वेळ टाइम बाउंड काहीतरी करा ना। टाइम बाउंड जर केलं नाही तर असंच भिजत राहतं, प्रश्न येतात, उत्तरं देतात, न्याय मिळत नाही। मुंबई महापालिकेला लुटण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मिठी नदीच्या माध्यमातून तेव्हाच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलं, या सभागृहात मी सांगताना फार गांभीर्यपूर्वक सांगतोय। सभापती महोदय, मिठी नदीचा विकास आणि मिठी नदीमध्ये झालेला गाळ उपसामधला भ्रष्टाचार या बाबतीतली तक्रार दाखल झाली। उत्तरामध्ये आपण लिहिलेलं आहे की भ्रष्टाचार झाला, आरोपी अटक झाले, परंतु हा विषय तेवढ्यावर थांबत नाही सभापती महोदय। तर मिठी नदीचा जी चौकशी चालू आहे ही चौकशी फक्त 2 वर्षाची चालू आहे, ज्याच्यामध्ये मी जर चुकत नसेल तर 2022-2023ची चौकशी चालू आहे। परंतु या सभागृहाला मी विनंती केली होती की या मिठी नदीची चौकशी 2012 पासून 2022 पर्यंत किंवा 24 करावी, जेणेकरून सभापती महोदय
या मिठी नदीच्या भ्रष्टाचारामध्ये 2 वर्षामध्ये फक्त 68 कोटीचा भ्रष्टाचार झाला, अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला गेल्यानंतर यामध्ये माननीय पोलीस आयुक्तांना आणि ईडी संचालकांना मी 503 पानाचे कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह दिले, ज्यामध्ये जवळजवळ हा जो भ्रष्टाचार आहे हा 1000 ते 1200 कोटीच्या वरचा भ्रष्टाचार आहे. याबाबतचे देखील कागदपत्र सभापती महोदय मी या पोलीस अधिकाऱ्यांना दिले. नालेसफाईत कसा चुना लावला जातो ते पाहूयात. कंत्राटदारांना पावसाळ्यापूर्वी नाल्यांची 70% सफाई करणं गरजेचं आहे. काढलेला कचरा 48 तासात सुकवणं गरजेचं. कचरा सुकवल्यानं वजन जवळपास 60% कमी होतं. मात्र कंत्राटदार 48 तास न सुकवताच डम्पिंग ग्राउंडवर घेऊन जातात. करार केलेल्या जागेवर कचरा न टाकता डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकला जातो. कंत्राट मिळवण्यासाठी फक्त कचरा टाकण्यासाठी बोगस करार करतात. कंत्राटदाराकडून नाले पूर्णपणे साफ न करता वरवरचा गाळ काढला जातो. नाले सफाईचे फोटो दाखवण्यासाठी फोटोशॉपचा वापर करतात. गाळ काढलेला एकच ट्रक वेगवेगळ्या ठिकाणी फिरवला जातो, जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणी गाळ काढल्याचं भासवलं जातं. अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय शक्य नसल्यानं कंत्राटदाराकडून लाच दिली जाते. तर नाले सफाईबाबत कंत्राटदारांसाठी काय नियम आहेत तेही पाहूयात. वर्षभर चालणारी नाले सफाई 10-80-10 अशा टक्क्यांमध्ये विभागणी. एप्रिल पूर्वी 10% नाले सफाई, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान 80% नाले सफाई, सप्टेंबर नंतर उर्वरित 10% नाले सफाई असं सूत्र. काढलेला गाळ टाकण्यासाठी स्वतंत्र प्लॉट भाडे तत्वावर घ्यावा लागतो. नाले सफाई पूर्वी आणि नंतर फोटोज तसंच व्हिडिओज काढणं बंधनकारक आहे. जे वाहन घेऊन गाळ कचरा घेऊन जाणार त्या वाहनाचा आधीचा आणि गाळ काढल्यानंतरचा फोटो बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो त्या ठिकाणाचे फोटो काढणं अनिवार्य आहे. कंत्राटदारानं दररोज केलेलं काम ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करावं. दर 15 दिवसांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी करणं आवश्यक. तर नाले सफाईचं काम कसं दिलं जातं ते समजून घेऊयात. मुंबई शहर पूर्व पश्चिम उपनगर यामध्ये टेंडर विभागले जातात. यावर्षीचं नाले सफाईचं कंत्राट 249 कोटींचं. पश्चिम उपनगर 15 एजन्सी, पूर्व उपनगर 10 एजन्सी, मुंबई शहर 3 एजन्सी. तर मिठी नदीचा घोटाळा आणि डिनो मोरिया कनेक्शन काय तेही पाहूयात. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 2005 ते 21 पर्यंत प्रकल्प राबवला. गाळ काढण्यासाठी 1100 कोटींचं कंत्राट दिलं. कंत्राट एकूण 18 कंत्राटदारांना दिलं. गाळ काढण्यासाठी यंत्र उपकरणं भाड्यानं घेताना घोटाळा झाल्याचा आरोप. परिणामी मिठी नदीची सफाई व्यवस्थित झाली नाही. बीएमसीला 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा. सहाय्यक अभियंता उपमुख्य अभियंता यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
ॲक्यूट डिझायनिंग, कैलाश, निखिल कन्स्ट्रक्शन, JRS इन्फ्रा कंपन्या कडकऱ्यात. कंपन्यांच्या संचालकांविरोधातही गुन्हा दाखल. यातील काही लोकांनी मध्यस्थी केल्याचा आरोप. मुख्य आरोपी केतन कदमचे डिनो आणि त्याच्या भावाशी अनेकदा फोनवरून संभाषण झाल्याचं समोर. नेमकं काय संभाषण झालं याची चौकशी होणार. आणि असं JM विशेषमध्ये इथेच थांबूयात.